हॅलो एव्हरीवन. सध्या व्हिडिओ टाकणं काही जमलं नाही कारण पंढरीची वारी चालू आहे आपली. तरी असू द्या, आपण आता बघूयात मास्टर इन ईसीजी. ईसीजी म्हणजे काय? फक्त आपल्याला माहिती आहे की ईसीजी म्हणजे ही डायग्रॅम. हे डायग्रॅम म्हणजे काय? ईसीजी आहे का? लॉंग फॉर्म ऑफ ईसीजी काय आहे? लॉंग फॉर्म ऑफ ईसीजी कोणी ज्याला माहित असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा, लॉंग फॉर्म ऑफ ईसीजी. आता आपल्याला बघायचं आहे नेमकं ईसीजी काम कसं करतंय, कारण एक्झाममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ईसीजी. त्याच्यामध्ये विचारू शकतात ते गिव्ह द मेकॅनिझम ॲक्शन अँड इलॅबरेट द ईसीजी अमॉंग डिफरंट सिच्युएशन्स रिलेटेड टू हार्ट डिसीजेस. मग त्याच्यामध्ये हार्ट अटॅक असेल, हायपरटेन्शन असेल, हायपोटेन्शन असेल, सगळ्यामध्ये आपल्याला ईसीजी महत्वाचा आहे. तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं की ईसीजी काय काम करतो किंवा ईसीजी कसा मोजला जातो आणि ईसीजीचा हा ग्राफ जो आहे तो तयार कसा होतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एक सेल घेऊयात. हे सेल आहे. कशाची सेल असेल? आपल्या ईसीजी कसं करतो आपण? हार्टचा. म्हणजे आपली एक हार्टची एक सेल आहे. सेलमध्ये बघा, आता आपण काय केलं, इकडून एक हे ॲरो दिसतो तुम्हाला, हे ॲरो जे आहेत ते आपले एका स्टिम्युलेटचे आहेत, किंवा आपण समजा एक काय केलं, इकडून स्टिम्युलेशन दिलंय एका आपल्या सेलला. तर आपलं काय होणार आहे, तर जे हे दिसतं तुम्हाला 90, 70, 50, 0, हा जो ग्राफ दिसतोय -90 मिलीवोल्ट. MV म्हणजे काय? मिलीवोल्ट. हा म्हणजे काय? करंट आहे आपल्या सेलमध्ये असणारा. म्हणजे रेस्टिंग फेजला आपलं जे सेलचं करंट आहे किंवा सेलमध्ये जे व्होल्टेज आहे मिलीवोल्टमध्ये, ते किती आहे? -90 आहे. तर हळूहळू काय होणार आहे, ते समजा इथून स्टिम्युलस भेटला, एखाद्याने काय केलं, आपण काय ते हार्टची पंपिंग ऍक्शन चालू आहे, किंवा एखादा आपण फॉर एक्झाम्पल आपण एक सिच्युएशन घेऊयात की आपल्या पाठीमागे एखादं कुत्रं लागलंय. म्हणजे आपण काय करतो, फास्ट एक ते पळून जाणार, किंवा मग त्यालाच आपण मारत बसणार, किंवा आपण एखादा दगड फेकू शकतो, किंवा आपण घाबरून एका ठिकाणी लपून बसू शकतो. म्हणजे आपल्या हार्ट सिच्युएशन जे आहे ते चेंज होत राहणार आहे, आपले ईसीजी आहे तो चेंज होत राहणार आहे. मग समजा एखादा स्टिम्युलस भेटला आपल्या हार्टच्या सेल्सला, आणि हार्टच्या सेल्समध्ये आपलं काय झालं, आता -90 वोल्टचं स्टिम्युलेट आपला होऊन 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 आणि काय झालं, 0 पर्यंत आल्यानंतर म्हणजे आपण परत रेस्टिंग फेजला म्हणजे -90 मिलीवोल्टला आपला करंट येणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल काय काढलंय एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, परत हे डायग्राम, परत हा ग्राफ, हा काय प्रकार आहे? तर हा कुठला प्रकार नसून हा काय पुढचा सेल आहे. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये काय होणार आहे, स्टिम्युलस आपलं ट्रॅव्हल होत जाणार आहे, परत -90 वोल्ट, परत 0 पासून परत -90 वोल्ट मिलीवोल्ट, हे काय करंटचं ट्रॅव्हल आहे. आता त्याच्यामध्ये आपण बघूयात की पहिल्या डायग्राममध्ये पहिल्या सेलमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम याचं काय रोल आहे. सोडियम आहे आपल्या सेलच्या बाहेर, तो काय करणार आहे, स्टिम्युलस भेटल्यानंतर आतमध्ये येणार. सोडियमवरती कुठला चार्ज आहे, आपल्या पॉझिटिव्ह चार्ज आहे. कॅल्शियमवरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पोटॅशियमवरती कुठला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि व्होल्टेज बघा, आपण मिलीवोल्ट किती घेतोय आपण, -90 मिलीवोल्टचं आपल्याला आता प्लस मध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे काय लागणार, आपल्याला कॅटायन्स जास्त लागणार आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं प्लस सोडियम असेल, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, हे सगळं आता काय होणार आहे, सेलच्या आतमध्ये येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल सोडियम काय करणार आहे, सेलच्या बाहेर प्रेझेंट आहे, तो आता आपल्या सेलच्या आतमध्ये येणार आहे. पोटॅशियम काय होईल, आपला सेलच्या बाहेर जाईल, आणि त्यासोबतच बाहेर जात असताना कॅल्शियम जे आहे ते आपलं सेलच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे सोडियम आणि कॅल्शियम हा मेजर रोल प्ले करतो आपलं व्होल्टेज चेंजेसमध्ये, आणि आपला मेन पार्ट म्हणजे पोटॅशियम पण मेजर रोल प्ले करतो. तर त्याच्यामध्ये आपलं काय होतं, आता हळूहळू चेंजेस ह्याच्यामध्ये होणार आहेत. फॉर एक्झाम्पल डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन हे चालू राहणार आहे, आणि ह्याच्यामुळे काय होणार, आपलं एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये आपलं करंट ट्रॅव्हल होत जाणार आहे, पुढच्या सेलला स्टिम्युलस भेटणार आहे, आणि ह्या सगळ्यांचा यूज म्हणजे सगळ्यांचा हेतू काय, आपला
की आपला पंपिंग ऍक्शन किंवा आपले जे सेल्स आहेत ते वर्किंग मध्ये आणायचे. त्यासाठी एवढं सगळं आपल्याला बघायचं की एवढा सगळा कुटाणा त्यासाठी आहे. मग त्याच्यामध्ये आपलं डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन हे सायमल्टेनियसली चालू राहत असणार आहे. आणि हे जे आहेत ते आपलं गॅप जंक्शन आहेत. म्हणजे या गॅप जंक्शन मधून काय होणार आहे, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये आपला इलेक्ट्रिक करंट जो आहे तो किंवा इलेक्ट्रिक स्टिम्युला जो तो पास होत राहणार आहे आणि पुढच्या सेल्सला ते कनेक्ट करत जाणार आहेत. आता इथे बघा RMP म्हणजे काय, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल किती आहे, -90 मिलीव्होल्ट. आता स्टिम्युलस भेटला, स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होणार आहे, डिपोलरायझेशन, नंतर काय होईल, रिपोलरायझेशन. आणि ह्या दोन्हीला मिळून काय होणार आहे, ऍक्शन पोटेन्शियल. हे डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन हे दोन्ही मिळून काय होणार, आपलं ऍक्शन पोटेन्शियल तयार होऊ शकते. हे एकदम बेसिक आहे, बेसिक ऑफ ECG और बेसिक मेकॅनिझम इन द सेल. आपल्या हार्टच्या सेलमध्ये बेसिक मेकॅनिझम काय होते हे आहे बेसिक मेकॅनिझम, आणि आपले चेंजेस जे आपल्या सेलमध्ये होतात ते. आता आपण दुसरा पार्ट बघूयात. आता तुम्ही म्हणत असाल काय काढलंय, इथं आपलं छोटंसं फुल दिसतं, हे आपले बिस्किट दिसत आहेत. हे काय बिस्किट नसून हे काय आपले सेल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे आपल्या हार्टचे डायग्राम आहे. आता इथं आपण डिफरंट नोड्स बघू शकतो. इथं आपले ॲट्री आहेत, वेंट्रिकल्स आहेत, SA नोड, AV नोड हे आपल्याला माहिती आहे. नंतर आपण काय बघूयात की आता हे काय काढलं आपण क्लॉक सारखं. हे क्लॉक सारखं काही नसून काय आपलं ECG मॉनिटरिंग मशीन आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे. ह्याच्यामध्ये जे ॲरो दिसतात ते काय करतात, फ्लक्च्युएट होतात. जसं आपलं करंट ट्रॅव्हल होणार आहे तसं काय करेल, फ्लक्च्युएट होईल. आणि आपली हे डायग्राम जे होते ते दाखवणार आहे. ECG डायग्राम जे आहे, PQRST वेव्ह जे आहे आपले ते दाखवणार आपल्याला. नंतर ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूयात की एक सेल आहे. आता आपण काय केलं, हार्टची एक सेल बाजूला काढली. त्या सेलमध्ये किंवा एक पेज बाजूला काढला आहे, त्याच्यामध्ये काय डिफरंट छोटे सेल्स आहेत. आता समजा आपण काय केलंय, तर एक ECG मॉनिटरिंग मशीन जोडलाय. त्याला दोन आउटपुट आहेत, एक आहे मायनस आणि एक आहे प्लस. जसं आपल्या सेलला असतं किंवा बॅटरीला असतं, एका साईडला प्लस असतं, एका साईडला मायनस असतं. आणि आपण काय केलं, आता प्लस आणि मायनस जर जोडला आपण, आणि जर ह्यातून सिग्नल एखादा ट्रॅव्हल झाला, ह्याच्यातून काय झालं, एखादा करंट फ्लो झाला, तरच काय होईल, आपल्या एखादं समजा काय केलं आपण, छोटंसं एक एक्झाम्पल घेऊयात. इथं आपलं समजा बल्ब आहे आणि इकडून काय केलं आपण, प्लस चार्ज लावला, इकडून आपण मायनस चार्ज लावला. इथे बॅटरी आहे. तर काय होणार आहे, जर इकडून इकडे करंट फ्लो झाला तरच आपलं काय होणार आहे, लाईट असेल, बल्ब असेल, ते ऑन होणार आहे. सेम तसंच आपण काय करतो, एका पीस ऑफ सेलला किंवा आपण एक टिश्यू घेतला आहे, त्याच्यामध्ये डिफरंट सेल्स आहेत. आता आपण काय केलंय, A आणि पॉईंट B, आपण इकडे मायनस चार्ज आहे, इकडे प्लस चार्ज आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये काय आहे, निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. म्हणजे काय होतं, आपलं -90 वोल्ट दिसतंय, हे जे आहे ते चार्जेस आहेत, -90 वोल्ट. आता आपल्या सेलची कंडिशन आहे, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे -90 मिलीव्होल्ट. 90 म्हणलं की तुम्हाला दुसरंच आठवेल, तसलं काही नाही. 90 म्हणजे काय, -90 मिलीव्होल्ट. हे काय आपल्या सेलचा रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे. आता ह्या सिच्युएशनला आपलं जे आहे इन्स्ट्रुमेंट ECGचं काय दाखवणार आहे, 0 रिडिंग दाखवणार, कारण काही चेंज याच्यामध्ये झालेले नाहीत. आता सिग्नल प्लस झालाय. आता ह्याच्यामध्ये बघा सेकंड डायग्राम मध्ये हे काय आपलं एक टिश्यू आहे, टिश्यूमध्ये डिफरंट सेल्स आहेत. आता आपण काय केलं, स्टिम्युलस पास केलं या सेलमध्ये किंवा या टिश्यूमध्ये. सेम कंडिशन, आपण इकडे मायनस चार्ज लावला, इकडून प्लस चार्ज लावलाय. आता काय होईल, हळूहळू -90 मिलीव्होल्टचं चेंजेस होणार आहे. 70, 50, 40, 30, 20, 0 असं करत करत काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. आणि परत जे आपण डायग्राम पाहिली होती सेम -90 मिलीव्होल्टचं आता 0 पर्यंत जाणार, म्हणजे डिपोलरायझेशनचं आता रिपोलरायझेशन होणार. आणि पुढे पुढे काय होत राहणार, आपले चार्जेस पास होत राहणार आहेत. आणि थोडंसं फ्लक्च्युएशन दाखवणार, कारण का पहिलं मायनस होतं, आता काय झालं, थोडंसं प्लस कडे चाललंय. ह्या साईडला आपले प्लस चार्जेस आहेत, ह्या साईडला आपले मायनस चार्जेस आहेत. म्हणजे आपला जो एरो आहे तो 0 पासून कुठं जाईल, आता प्लस चार्जेस कडे. का तर आता इथं
चेंजेस झालेला आहे, डिपोलरायझेशनचं रिपोलरायझेशन झालेलं आहे म्हणून. आता समजा सगळेच प्लस चार्ज ह्याच्यामध्ये आले, थर्ड स्टेपमध्ये बघूयात आपण काय झालं. ह्याच्यामध्ये सगळेच प्लस चार्जेस आले. आता सगळेच प्लस चार्जेस जर असतील तर परत कुठलं सिग्नल दाखवणार आहे का? नाही. म्हणजे काय म्हणतं, आपलं पॉइंटर आहे तो परत 0ला येऊन थांबणार आहे. म्हणजे पहिला काय होता, सगळे मायनस चार्जेस, पॉइंटर 0ला होता. परत थोडेसे प्लस चार्जेस आले, पॉइंटर आपला प्लस चार्जकडे गेला. आता सगळे प्लस चार्जेस झालेत म्हणून काय झालं, पॉइंटर परत आपला 0मध्ये आलाय. आता इथे काय होणार बघा, चौथ्या स्टेपमध्ये इथं मायनस जोडला, इकडे प्लस जोडलाय. आता काही चार्जेस आहेत ते मायनसमध्ये, काय आहेत ते प्लसमध्ये. पण आता काय व्हायला लागलं, परत डिपोलरायझेशनकडे आपलं सिग्नल चाललेला आहे. म्हणजे काय होणार, आता हा जो पॉइंटर आहे तो निगेटिव्ह पॉइंटकडे दाखवणार आहे किंवा आपल्या निगेटिव्ह चार्जेसकडे दाखवणार आहे. म्हणून आपण हे काढलं रेड पेनने बघा, रेड मार्किंग आपण केलेलं आहे निगेटिव्ह चार्जेसकडे. इथं आपण काय करूयात, लिहूयात की निगेटिव्ह चार्जेस आहेत, इकडे आपले प्लस चार्जेस आहेत. आणि इथं आपला मेन पॉइंटर होता तो 0 पासून कुठे गेला, आता निगेटिव्ह चार्जेसकडे आपलं काय चाललंय, पॉइंटर चाललेलं आहे. नंतर शेवटच्या स्टेपमध्ये पहा काय चाललंय. आता काही ठिकाणी आपले प्लस चार्जेस दिसत आहेत, काही ठिकाणी आपले निगेटिव्ह चार्जेस दिसत आहेत. पण आता जास्त काय झालं याच्यामध्ये, पॉझिटिव्ह चार्जेस. म्हणून आपला जो पॉइंटर आहे टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज आपला चाललेला आहे. आणि इथं आहे 0 कडून कुठं चाललं आहे, आपलं हळूहळू प्लस चार्जेसकडे आपलं पॉइंटर चाललेलं आहे. हे सगळे कंडिशन कशाचे आहे, डिपोलरायझेशन रिपोलरायझेशनची कंडिशन ही आहे. समजा काय केलं तर आपण, पण हा कसा होता, एकदम छोटंसं पातळ बिस्किट आहे समजा, कुठलं, पार्लेजी. आता आपण बघूयात क्रीमचं बिस्किट. म्हणजे काय, समजा डबल आपले काय झाले त्याच्यामध्ये सेल्स झालेत. आता हे एक सेल आहे, खालची एक सेल आहे, आणि काय झालं, याची थिकनेस वाढलेली आहे. आता मला सांग, क्रीमचे बिस्किटची थिकनेस जास्त असते का आपल्या पार्लेजीचे? क्रीमचे बिस्किट, कारण का डबल आहे म्हणून. वर एक बिस्किट, खाली एक बिस्किट, मध्ये क्रीम. सेम तसंच आता याच्यामध्ये बघा, काय वरती एक सेल आहे, खालती एक सेल आहे. म्हणजे थिकनेस वाढलेली आहे. थिकनेस जर वाढली, एक लक्षात ठेवा, थिकनेस जर वाढली तर आपला जो हा जो ॲरो काढलाय, म्हणजे काय, ह्या ॲरोचा अर्थ काय आपला, ह्या ॲरोचा अर्थ काय असेल, तेवढेच पॉवरफुल आपला सिग्नल भेटणार. जेवढं थिकनेस वाढणार तेवढंच पॉवरफुल आपल्याला पोटेन्शियल किंवा तेवढंच आपल्याला पॉवरफुल सिग्नल आपल्याला भेटणार आहे. म्हणून आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, इथं एसीचे मशीन लावलं, इकडं आपण मायनस चार्ज आहे, इकडं आपलं प्लस चार्ज आहे. सेम मायनस चार्ज कडून आता काय होणार, आपलं प्लस चार्जकडे ट्रॅव्हल होत जाणार आहे. आणि आपल्या इथं निगेटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे काय दाखवतं आपल्याला, आता ॲरो निगेटिव्ह पॉईंट टुवर्ड्स निगेटिव्ह. आता थिकनेस वाढली की आपला हे जो आहे सिग्नल तो पण फास्ट होणार आहे. फास्ट होणार का स्लो होणार, स्लो होत जाणार आहे, कारण त्याला आता वेळ लागणार आहे म्हणून. आता फॉर एक्झाम्पल आता आपण सगळं थिन आपले सगळे पार्लेजी बिस्किट बघितले. आता आपण हे बघूयात, हे पण काय आपलं एक थिन सेल आहे, टिश्यू आहे, त्याच्यामुळे डिफरंट सेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल याची थिकनेस पण काय ह्या सगळ्यांच्या सारखी आहे, जवळपास हे सगळे सेल्स एकाच थिकनेसचे आहेत, फक्त हा डबल होता. आता याच्यामध्ये बघूयात आपण, आता मॉडरेट वेलॉसिटी काय प्रकार आहे. आता समजा आपण इकडे मायनस चार्ज लावला, इकडे आपण प्लस चार्ज लावलेला आहे. आता आपण मॉनिटर करतो, एखादं स्टिम्युलस आलेला आहे, तर ह्याच्यामध्ये काय होणार, आपलं मॉडरेट वेलॉसिटीने आपलं सिग्नल काय होणार, ट्रॅव्हल होणार. का, एकसारखे आहेत, सिग्नल पण एकसारखं जाणार आहे आणि थिकनेस पण आपली जवळपास एकसारखी आहे. म्हणून मॉडरेट वेलॉसिटी म्हणजे काय, एकाच स्पीडने काय होणार, आपले ट्रॅव्हल होत जाणार आहेत आपले करंट किंवा आपले चार्जेस. आता ह्याच्या खालचं बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये काय हे दिसतं, आपलं ब्ल्यू पेनने जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्या काय आपले प्रोकॅनचे फायबर्स आहेत जे आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे स्पेशलाइज सेल्स आहेत. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्यामध्ये गॅप जंक्शन एक असेल तर ह्याच्यामध्ये गॅप जंक्शन एकपेक्षा जास्त आहेत. मग 2 असतील, 4 असतील, 8 असतील, एकपेक्षा किंवा 2पेक्षा जास्त गॅप जंक्शन आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढे गॅप जंक्शन्स तेवढे फास्ट आपला सिग्नल पुढं ट्रॅव्हल होऊ शकतो किंवा तेवढे आपले चार्जेस फास्ट पुढं ट्रॅव्हल होऊ शकतात. इथं पहिल्या डायग्राममध्ये काढलंय बघा आपण, हे काय काढलंय, आपलं गॅप जंक्शन आहे. सेम तसंच
समजा इथं काय झालं, आता पुरकेंचे फायबर्स आहेत किंवा स्पेशलाइज सेल्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये गॅप जंक्शन जास्त आहेत, म्हणून काय होतं, जो करंट आहे तो एकदम फास्ट ट्रॅव्हल होणार आहे, एकदम फास्ट मूव्ह करणार आहे निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्हकडे. याला काय म्हणतो आपण, फास्ट वेलॉसिटी. आणि कशी होती, मॉडरेट, कारण याच्यामध्ये कोणते स्पेशलाइज सेल्स प्रेझेंट नाहीत म्हणून. तेच उलट काय, पुरकेंचे फायबर्स असतील किंवा कुठले स्पेशलाइज सेल्स असतील आपल्या हार्टमध्ये, तर ते काय करतील, फास्ट ट्रॅव्हल करतील एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे. पॉईंट आपण ह्याला ए करूयात, पॉईंट आपण ह्याला बी करूयात. ए पॉईंट टू बी पॉईंट काय करतील, फास्ट एकदम ट्रॅव्हल करतील. एवढं कळालंय. आता आपण थर्ड पार्टमध्ये याच्या पुढचा पार्ट पाहूया. ॲक्च्युअल आपल्या हार्टमध्ये काय होणार आहे, ॲक्च्युअल आपल्या हार्टमध्ये सिग्नल ट्रॅव्हल कसा होतो, आणि हे डायग्राम जे आपण लहानपणापासून बघत आलेलो ECG डायग्राम, ते आपले डायग्राम क्रिएट कसे होते, प्रत्येक पॉईंट आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूयात. ओके, स्टे ट्यून टू आवर चॅनल अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.